सुप्रभात मित्रांनो. सरकारांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसांच्या गुवाहाटी ट्रिपसाठी निघालो होतो. आम्ही प्रस्थान केलं मुंबईच्या टर्मिनल 1 वरून गुवाहाटीसाठी. 3 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई इंटरनॅशनल एअरपोर्ट गुवाहाटी इथे. उतरताच लक्ष वेधून घेतलं ते या नवीन टर्मिनलनी. आसामच्या पारंपरिक संस्कृतीची झलक आणि आधुनिक वास्तुकलेचा सुंदर मिलाप इथे पाहायला मिळतो. या गुवाहाटी विमानतळाच्या नवीन टर्मिनल 2चं उद्घाटन 20 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर याच वर्षी फेब्रुवारीपासून या टर्मिनलची व्यावसायिक विमानसेवा सुरू करण्यात आली. चला इथून लगेज कलेक्ट करू आणि गुवाहाटी शहराकडे प्रस्थान करू. सुप्रभात मित्रांनो. आत्ता आपण गुवाहाटी एअरपोर्टवरून एका नाश्त्याच्या ठिकाणी थांबलेलो आहोत. या जागेचं नाव आहे सरदारजी ढाबा. इकडे आपण ऑर्डर केलेलं आहे आलू पराठा आणि नंतर चहा. सकाळचे वाजलेले आहेत 9. नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासासाठी निघू. चव चांगली. चटणी लसणाची चटणी आहे. नाही आहे कुल्हड चहा. आज आमच्या सरकारांचा उपास असल्यामुळे त्यांनी काही घेतलेलं नाही, त्यामुळे मीच फक्त आलू पराठा खाल्ला आणि या आमच्या नाश्त्याचं बिल झालं 262 रुपये. गुवाहाटी टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्या मानाने ठीकच होते. सरकारांची अशी इच्छा होती की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मा कामाख्या देवीचं त्यांना दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणूनच आम्ही 2 दिवसांची गुवाहाटी ट्रिप प्लॅन केली. या 2 दिवसांच्या गुवाहाटी ट्रिपसाठी आम्ही एक कार रेंट केली होती. या ट्रिपचा मुख्य उद्देश म्हणजे मा कामाख्या देवीचं दर्शन आणि त्याचबरोबर इतर असलेली प्राचीन मंदिरं आणि काही प्रेक्षणीय स्थळं यांना भेट देणं. गुवाहाटीच्या या सुंदर प्रवासामध्ये आमच्या सोबत राहा आणि पूर्ण अनुभवासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पोहोचलेलो आहोत पूर्व बालाजी म्हणजेच श्री बालाजीच्या मंदिरामध्ये, जे आहे गुवाहाटी इथे. हे केलेलं आहे कांची कामकोटी पीठम यांच्या संकल्पनेतून बनलेलं आहे. ही ॲक्च्युली तिरुपतीच्या बालाजी मंदिराची अतिशय अक्षरशः प्रतिकृती आहे. हे संपूर्ण परिसर 2 एकरामध्ये पसरलेला आहे आणि बांधलेलं आहे आणि आत्ता आपण इथे पोचलेलो आहोत. तर चला आपण आता मंदिरामध्ये जाऊया. इथलं उंच गोपुरम, सुंदर कोरीवकाम आणि मंदिराचा शांत परिसर पाहताना काही क्षणातच आपण गुवाहाटीत नसून दक्षिण भारतातच असल्यासारखं वाटतं. मंदिराचं मुख्य गोपुरम आणि इथून मुख्य मंदिराची एंट्री. चला. या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही आतमधलं शूटिंग करता आलं नाही. या मुख्य मंदिराच्या प्रांगणामध्ये मुख्य व्यंकटेश्वर, मा पद्मावती आणि मा दुर्गा यांची 3 मंदिरं आहेत. समोरच भव्य भगवान व्यंकटेश्वराचं मंदिर म्हणजेच मूळ बालाजी मंदिराची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती एकाच दगडात कोरलेली असून तिचं वजन तब्बल 4 टनांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत वसिष्ठ मंदिरामध्ये. हे आहे वसिष्ठ मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. चला. हे एक शिवमंदिर आहे. हे 3 प्रवाहांच्या संगमावरती बसलेलं आहे. संध्या, ललिता आणि कांता हे 3 प्रवाहांच्या संगमावर बसलेलं आहे. 1756 अहोम राजा राजेश्वर सिंगो यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर ऋषी वसिष्ठांना समर्पित करण्यात आलेलं आहे. ऋषी वसिष्ठ हे श्रीरामांचे गुरु होते असं म्हटलं जातं किंवा अशी मान्यता आहे की ऋषी वसिष्ठांनी शेवटच्या काळामध्ये इथे तपश्चर्या केली होती. तपश्चर्याची जी ध्यान साधनेची जागा आहे ती या जंगलामध्ये इथून 5 किलोमीटर अंतरावरती एक गुहा आहे. तिथे ती तपश्चर्याची जागा आहे. तर हे मंदिर आहे वसिष्ठ मंदिर. आसामी भाषेमध्ये त्याला बसिष्ठ म्हणतात, म्हणून याला वसिष्ठ मंदिर किंवा या भागाला वसिष्ठ म्हणून मान्यता. हेच ते 3 नैसर्गिक प्रवाह
संध्या, कांता आणि ललिता ज्यांचा या ठिकाणी पवित्र संगम होतो. गुवाहाटीच्या गजबजलेल्या शहरापासून थोडं दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात अध्यात्माचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर बशिष्ठ मंदिर नक्कीच पाहण्यासारखं ठिकाण आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुढच्या स्पॉटवरती, ज्याचं नाव आहे श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र. हे एक म्युझियम आहे, कल्चरल सेंटर. श्रीमंत शंकरदेवांच्या कार्याबद्दल समर्पित केलेला आहे. हा एरिया जवळपास 1.7 हेक्टरचा आहे आणि याची एंट्री फी ₹50 पर पर्सन आहे. इकडे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढणार आणि आतमध्ये जाणार. हे एक चिल्ड्रन प्ले एरिया आहे लहान मुलांच्या खेळण्यासाठी. इकडे काही तलाव आणि बगीचा टाईप बनवलेला आहे. एरिया चांगला सजवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे फाउंटन्स आहेत आणि वॉटर बॉडीज आहेत. तर इथे संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग शो होतो, फाउंटन आणि लाईटिंग शो. दररोज संध्याकाळी 7-7:30च्या आसपास फाउंटन शो होतो. या संग्रहालयामध्ये आसामच्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळतात. ही जागा एक म्युझियम आहे आणि इकडच्या संस्कृतीला आणि कलेसाठी समर्पित करण्यात आलेली जागा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला आर्टिस्ट विलेज, नाटक भवन, इथे एक ऑडिटोरियम पण आहे. भूपेन हजारिका यांचं एक म्युझियमही आहे. तर आपण आता तिकडेच जाऊ पुढे. तुम्ही मागे बघू शकता, भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका संग्रहालय. भूपेन हजारिका हे आसामचे सुप्रसिद्ध संगीतकार होते. त्यांनी आपल्या लता दीदींबरोबर वगैरे सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. तर त्यांना भारतरत्न मिळाले. नॉर्थ ईस्टमधले ते पहिले आसामी होते की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहे. तर त्यांचं एक म्युझियम आहे. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे संग्रहालय म्हणजे भूपेनदा यांच्या अद्वितीय जीवन प्रवासाचा आणि कलेचा जिवंत दस्तऐवजच आहे. या ठिकाणी पाय ठेवताच त्यांच्या गाण्यांच्या सुरावटी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. या संग्रहालयात प्रवेश केल्यावर भूपेन हजारिकांच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक अमूल्य वस्तू अतिशय प्रेमाने जपून ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यामध्ये त्यांचे कपडे, चष्मा, त्यांनी वापरलेले पलंग आणि फर्निचरचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांच्या साध्या आणि प्रेरणादायी जीवनशैलीची अनुभूती येते. भूपेन हजारिका हे एक लता दीदींनंतर एकमेव होते की ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे सगळे नागरी अवॉर्ड मिळालेले आहेत. हा फोटो रोहिणी अट्टंगडींबरोबर. हे एक म्युझियम आहे, पूर्वज्योती म्युझियम आणि खाली आर्ट गॅलरी. चला आपण बघूया. आणि हे एक वस्तू संग्रहालय आहे. हे आसामी संस्कृतीचं प्रदर्शन आहे. हे आहेत काही वाद्य, शिल्पकला, हे सगळ्यांचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. कालसर्प, हिरण्यकश्यपू. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत उग्र तारा मंदिरामध्ये. हे आहे गुवाहाटीमध्ये. हे 51 शक्तिपीठांपैकी एक येतं. देवी सतीचे जे 51 शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले, त्याच्यापैकी देवीचा नाभी ही इथे पडली होती. त्याच्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया.
या मंदिराचा इतिहास अहोम राजवटीशी जोडला गेलेला आहे. अहोम राजा शिवसिंह यांनी इसवी सन 1725 मध्ये या मंदिराची उभारणी केली. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे देवीची पारंपरिक मूर्ती नसून पाण्यानं भरलेलं एक पवित्र कुंड देवीचं स्वरूप मानलं जातं. हे उग्रतारा मंदिराच्या बाजूला एक शिवमंदिर आहे आणि त्याच्याच मागच्या बाजूला हे एक उग्रतारा मंदिर मातेचं हे कुंड आहे. आणि इथे फार बदकं आहेत संपूर्ण परिसरामध्ये. मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता, आपण आत्ता आलेलो आहोत गुवाहाटी रोपवेला. इकडे पर पर्सन रिटर्न फेअर आहे 400 रुपये. तर आता आपण तिकीट काढणं आणि आपण रोपवेनी जाऊन येणार. चला. हे आहे रोपवेचं तिकीट, 400 रुपये पर पर्सन. ही रोपवे आहे ती साऊथ टू नॉर्थ गुवाहाटी जाते आणि या नॉर्थ गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे एवढे मंदिरं आहेत ती आपण जाऊन बघू शकतो. आता आपल्या गुवाहाटीच्या प्रवासातला एक भन्नाट अनुभव घेण्यासाठी आलोय गुवाहाटी रोपवेवर. समोर आहे विशाल ब्रह्मपुत्रा नदी आणि आता याच नदीच्या वरून होणार आहे आपला रोपवेचा प्रवास. दक्षिण गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा हा रोपवे साधारणतः 1.82 किलोमीटर लांब आहे आणि नदीच्या वरून प्रवास करताना आजूबाजूचं दृश्य अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडतं. विशेष म्हणजे या रोपवेच्या मार्गावरून उमानंदा बेटाचाही सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. जमिनीवरून ब्रह्मपुत्रा पाहण्याचा अनुभव वेगळाच आहे, पण तिच्या अगदी वरून प्रवास करताना दिसणारं हे दृश्य काही औरच. आम्ही पोचलो नॉर्थ गुवाहाटी इथे. इथेही काही विलक्षण मंदिरं आहेत. ही मंदिरं बघण्यासाठी तुम्हाला इकडची लोकल टॅक्सीज हायर करावी लागते. इथल्या मुख्य 3 मंदिरांच्या दर्शनासाठी इकडच्या टॅक्सीवाल्यांनी आम्हाला 2,000 रुपये सांगितले, की जे आम्हाला अवाच्या सव्वा वाटले. म्हणून आम्ही आमच्याच टॅक्सीवाल्याकरवी नॉर्थ गुवाहाटीची टूर पॅकेज बुक केली, की जी आम्ही दुसऱ्या दिवशी कव्हर करणार होतो. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही रोपवे रिटर्न टूर घेऊन आलो. रोपवेचा एक्सपिरियन्स फार चांगला होता. त्या पलीकडे नॉर्थ साईडला काही मंदिरं आहेत, पण त्याच्यासाठी पण ती जरा लांब आहेत. ती काही गावची वस्ती आहे. तिकडून जायला जरा जरा आवाच्या सवाच काहीतरी रेट सांगतात तिकडे. पण आम्ही तिकडेच जरासं फिरलो आणि मग परत येऊन या बाजूला आलो. इथे ह्युमिडिटी फार आहे. म्हणजे असं वाटलं होतं की जरा गारवा असेल, नॉर्थ ईस्ट आहे म्हणून. पण प्रचंड मुंबईसारखी तिकडे गरमी आहे. अक्षरशः घाम होतो आहे आणि पाऊस अजिबात नाही आहे. आमचं उद्या कामाख्या देवीचं मंदिर आम्ही दर्शनाचा प्लॅन केला आहे. तर देव करो आणि आम्हाला उद्याही असंच वातावरण मिळो, म्हणजे निदान पाऊस तरी जास्त नाही पडणार. कारण इकडे आम्ही बघितलं गुवाहाटीमध्ये पाऊस फार जास्त पडतो. इथे लोकल रस्ते वगैरे पण पाण्याने फार तुंबतात भरपूर. हल्ली त्या आमच्या ड्रायव्हरने पण आम्हाला सांगितलं. पण होपफुली उद्या असंच वातावरण राहो हीच अपेक्षा. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत आसाम स्टेट म्युझियममध्ये. हे आहे स्टेट म्युझियम. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा अनुभव आहे. इकडे तिकिटाचे दर आहेत 33 रुपये प्रति पर्सन. आम्ही आता दोघांची तिकीटं काढतो. 2. हे आहे दोघांचं तिकीट आणि एक गाडीचं पार्किंग. इथे प्राचीन शिल्प, दगड, धातू आणि लाकडावरील कलाकुसर, मातीच्या वस्तू, पारंपरिक पोशाख, नाणी, हस्तकला आणि आसाममधील विविध जमातींच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. संग्रहालयातील काही शिल्प तर शेकडो वर्ष जुनी आहेत. नटराजाची प्राचीन मूर्ती, विष्णू आणि बुद्धाच्या मूर्ती, तसेच अहोम आणि मुघल काळातील नाणी यासारख्या ऐतिहासिक वस्तू इथे पाहायला मिळतात.
म्हणजेच आसामला फक्त फिरायचं नाही, तर या भूमीचा इतिहास आणि संस्कृती समजून घ्यायची असेल तर आसाम स्टेट म्युझियमला भेट देणं नक्कीच फायदेशीर ठरेल. आत्ताच आम्ही म्युझियममधून बाहेर आलो. खरोखरचं ₹33 नाही, जास्तच वर्थ आहे. इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तरीही आम्ही काही काही क्षणचित्र काढलेत. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की काढू नका म्हणून मग आम्ही बंद केली. पण जर का तुम्ही गुवाहाटीत येणार असाल तर ह्या जागेला नक्की भेट द्या. तुम्हाला आसामी संस्कृतीची आणि इकडच्या उत्खननातून निघालेल्या काही पौराणिक काही शिल्पांची इकडे व्यवस्थित त्यांनी मांडणी करून ठेवली. तर नक्की बघण्यासारखं. तुम्ही जर गुवाहाटीत आलात तर आसाम स्टेट म्युझियमला नक्की भेट द्या. आत्ता आम्ही आलेलो आहोत नवग्रह मंदिरामध्ये. तुम्ही मागे बघू शकता. हे आहे गुवाहाटीमध्ये एका टेकडीवरती जावं लागतं. तर मार्केटपासून फार जवळ आहे. तर आम्ही आत्ता आलो तिकडे. 5 वाजता हे मंदिर बंद होतं. तर आता संध्याकाळचीच वेळ आहे. तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. हे मंदिर ना जरा टेकडीवरती आहे. त्यामुळे इकडे जर का आलात तर तुम्ही नक्की या. कारण तुम्हाला एक सिटी व्ह्यू मिळू शकतो इकडून. इकडून खाली बघाल तर संपूर्ण गुवाहाटी शहर आहे. ती ब्रह्मपुत्रा नदी आणि हे पूर्ण गुवाहाटी शहर. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, जिथून आपल्याला प्रवेश घ्यायचा. आत्ताच आम्ही नवग्रह मंदिराचं दर्शन घेतलं आणि आत्ता जस्ट बाहेर आलो. हे मंदिर अतिशय युनिक आहे. आत्तापर्यंत मी असं नवग्रहाचं मंदिर कधीच बघितलं नव्हतं. साधारणतः सगळ्या ठिकाणी नवग्रहाच्या 9 मूर्ती असतात. मधोमध सूर्य आणि बाकी ठिकाणी सगळ्या मूर्ती असतात. पण इथे असं आहे की सगळी शिवलिंगच आहेत आणि प्रत्येक शिवलिंग हे प्रत्येक ग्रहाला दर्शवतं आणि त्याची पूजा केली जाते. त्यामुळे मधोमध सूर्य आणि बाकी सभोवताली बाकीचे 8 ग्रह असं हे नवग्रहाचं मंदिर आहे. हे मी पहिल्यांदाच असं दर्शन घेतलं अशा मंदिराचं. तुम्ही जर गुवाहाटीला येणार असाल तर ह्या मंदिराला आवर्जून भेट द्या. गुवाहाटी एअरपोर्टच्या बाहेर पडून नाश्ता केल्यानंतर आम्ही जेवणासाठी हॉल्टच घेतला नव्हता. त्यामुळे दिवसभराचा थकवा आला होता. तर आता वेळ झाली होती चहाची. आम्ही हॉल्ट घेतला प्रभुजी या रेस्टॉरंटमध्ये. इथे आल्यानंतर कळलं हा हल्दीरामचाच एक ब्रँड आहे जो नॉर्थ ईस्ट आणि ईस्टमध्ये फार प्रचलित आहे. इथे सर्व प्रकारच्या बंगाली मिठाई आणि नमकीनचे प्रकार उपलब्ध होते. आज होता सरकारांचा संकष्टीचा उपवास. त्यामुळे हाच एकमेव दिवसाचा फराळ होता. मलाही भूक लागलीच होती. त्यामुळे माझ्यासाठी एक फ्रेंच फ्राईज मागवूनच घेतलं. मिठाई तर माझा वीक पॉइंट. त्यामुळे काउंटरवरची मिठाई बघून लोभ आवरला नाही. म्हणून काही गोष्टी ऑर्डर केल्या. ही होती रसमलाई. खरंच खूपच अप्रतिम होती. मला मिठाई एवढी आवडली की त्यानंतर रसगुल्ला आणि गुलाबजामुन दोनही ऑर्डर केलं. आलो होतो फक्त चहासाठी आणि 386चं बिल करून गेलो. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. आमच्या या 2 दिवसांच्या गुवाहाटी ट्रिपसाठी आम्ही हॉटेल नोव्होटेल इथे वास्तव्यासाठी होतो. चेक इन केल्यानंतर आमच्या रूममध्ये आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. रात्रीचे वाजले होते 9 आणि आम्ही पोचलो नोव्होटेलमध्येच असलेल्या रेस्टॉरंट स्क्वेअर इथे रात्रीच्या जेवणासाठी. हे रेस्टॉरंट फारच मोठं होतं. विशेष म्हणजे याचं लाइटिंग आणि ॲम्बियन्स अतिशय दर्जेदार होतं.
या रेस्टॉरंटमध्ये बुफे आणि अलाकार्ट हे दोनही ऑप्शन अवेलेबल होते. ह्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते. ह्या मेनूचा पूर्ण अभ्यास करेपर्यंत कॉम्प्लिमेंटरी म्हणून पापड आणि चटणी टेबलवरती सर्व केलं. हे संपल्यानंतर आम्ही कढाई पनीर आणि लच्छा पराठा हे ऑर्डर करून आमचं जेवण संपवलं. रात्रीचे वाजले होते 12. 3 ऑगस्टला आमच्या सरकारांचा वाढदिवस असतो. त्या प्रित्यर्थ हॉटेलने आमच्या रूमवरती कॉम्प्लिमेंटरी केक पाठवला होता. हा होता गुवाहाटी डे 1. आजचा भाग इकडेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये.